सुरू केला होता, काहीच प्रॉब्लेम नाही. आठवतंय का तुम्हाला? काय माहिती कुठला धडा सुरू केला होता, आम्ही किती अभ्यास करतो एका वेळेला, कसलं काय चाललंय आमचं आम्हालाच कळत नाही. असं होतंय का तुमचं? बरं, टेन्शन घेऊ नका. आपण बायोचा धडा सुरू केला होता, तुम्हाला लक्षात असेल तर. आपण सेल ऑर्गनेल्स किंवा सेल स्ट्रक्चर असं बरंच काय 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 त्याच्यामध्ये बोललो होतो. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, म्हणून मी कॅमेरा ना 2-4 मिनिटांनी ऑन करेन. आता पुस्तक वगैरे आपण शेअर करूच ना. अच्छा, मराठी मीडियम आपण हा धडा सुरू केला होता बघा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पेशी रचना, बरोबर, पेशीमध्ये असलेल्या इतर छोट्या छोट्या पेशी अवयवांचा अभ्यास सुरू केला होता, बरोबर. आपण त्या सगळ्याला आपल्या पीपीटी मधनं रिवाइज केलं होतं. सगळा पॉइंट टू पॉइंट आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या. आता त्यांना आपण पुस्तकात बघूया. तुम्हाला मी दिसतेय का? काय थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी मुद्दाम कॅमेरा बंद ठेवला होता. तर जर तुम्हाला असं वाटलं आवाज येत नाहीये तर मला सांगा, आपण कॅमेरा बंद करू आणि अभ्यास करू, ठीक आहे? हॅलो. येस, ओके. म्हणजे तुम्हाला माझा आवाज आला कदाचित. बरं, तर आपण सेल स्ट्रक्चर बद्दल अभ्यास करायला सुरुवात केली होती. पेशी रचना हा धडा आपण सुरू केला होता. तुम्हाला आठवत असेल, बरेच दिवस झाले त्या गोष्टीला, मला वाटतं एक 8-10 दिवस झाले असतील. तर त्या पेशींमध्ये, त्याच्या रचनेमध्ये आपण काय काय बोललो, आपण काय काय बघितलं, हे तुमच्या थोडंफार लक्षात आहे का? आधी मला सांगा, पेशी म्हणजे काय? मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पेशी म्हणजे काय? हा धडा आपला पूर्ण झालाय बरं का मागच्या वेळेला. आता आज आपण त्याचं पुस्तकातलं जे काही राहिलंय ना, ते डिस्कशन करूया. पेशी म्हणजे कुठल्याही सजीवातले सगळ्यात छोटे, एकदम छोटे, सगळ्यात छोटे युनिट्स. जसं आपण म्हणतो की कुठलाही पदार्थ हा अणूंनी बनलेला असतो, अणू एकत्र येतात तेव्हा रेणू बनतात. तसंच कुठलाही सजीव हा पेशींचा बनलेला असतो. तुम्ही वनस्पती घ्या, तुम्ही प्राणी घ्या, किंवा तुम्ही सूक्ष्मजीव घ्या. सूक्ष्म जीव जे असतात ना, त्यांची रचना तर अगदी छोटी असते, पण त्या सगळ्यांमध्ये पेशी असतात. पेशी एकत्र येतात, त्याच्या ऊती बनतात, ऊती एकत्र येतात, त्याचे अवयव बनतात, अवयवांच्या अवयव संस्था बनतात, आणि अवयव संस्थेमधनं पूर्णच्या पूर्ण एक मोठा प्राणी किंवा वनस्पती किंवा एक रचना मोठी अशी आपल्याला बघायला मिळते. 2 मिनिटं, मला माहिती असेल आपल्याला, तर आपल्याला त्याची रचना बघायला पाहिजे. मग सगळेचे सगळे सजीव हे विशिष्ट प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात. पेशींचा अभ्यास केला की आपल्याला आपोआप कळतं त्याचे गुणधर्म काय. आजूबाजूला कक्ष असतात, त्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात, बरोबर. ह्या रचनेमुळे आपल्याला समजलं की अणू ही संकल्पना कशी दिसते किंवा कशी असते. पण आता जर आपण एखाद्या पेशीचा, म्हणजे एखाद्या जिवंत पेशीचा अभ्यास करतो, तर त्याच्यामध्ये काय काय रचना आहेत हे आपल्याला माहिती असायला हव्या. म्हणजे प्रत्येकाचं काम काय हेही आपल्याला कळतं, बरोबर. त्यावरतीच हा जो धडा आहे आपला, पेशी आणि पेशी अंगके, हा आपण मागच्या वेळेला पूर्ण आपल्या पीपीटी मधनं समजून घेतला होता. त्यातले आंतरद्रव्य जालिका इथपर्यंत आपली गोष्ट आलेली होती. आता त्याला थोडंसं पुढे घेऊन जाऊया आपण, आणि उरलेले सगळे जे भाग आहेत पेशी अंगकांचे ते सगळे डिटेलमध्ये बघूया. 2 मिनिटं. तुम्हाला पुस्तक दिसत असावं, कारण इथं मला शेअरिंग दिसतं, म्हणजे ते दिसत असेल. पेशी आणि पेशी अंगके हा धडा जो आहे त्याला आपण आता बघूया. मागच्या वेळेला आठवतंय का तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल डिस्कशन आपण केलेलं होतं की पेशी आणि त्यांची रचना, वनस्पती पेशी वेगळ्या, प्राण्यांच्या पेशी वेगळ्या, आणि त्या हे पण आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. उदाहरणार्थ, जर आपण वनस्पतींच्या पेशी बघितल्या की त्यांच्यामध्ये हिरव्या रंगाचे हरितद्रव्य असते, प्राण्यांमध्ये नाहीये.
आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, ते प्लॅस्टिड्स म्हणजे हरित लवके नाही, बरोबर. आता प्रश्न असा आहे की मग ह्या सगळ्या रचना काय काय असतात. एक पेशी ही एक स्वतंत्र जिवंत अशी एंटिटी आहे. म्हणजेच काय, प्रत्येक पेशी ही एक जिवंत मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीवासारखी काम करते. कसं, प्रत्येक पेशीमध्ये त्या सगळ्या जीवनावश्यक गोष्टी घडतात ज्या आपल्यामध्ये घडतात. आता आपण बघा, आपण स्वतःच्या शरीराचा विचार केला, कोणत्या कोणत्या पद्धतीच्या क्रिया आपल्या शरीरामध्ये होतात. श्वसन होतं, परिवलन, परिवलन म्हणजे लोकोमोशन, सोप्या भाषेत एका ठिकाणून दुसरीकडे जाणं, म्हणजे आपण आपली जागा बदलून फिरू शकतो. त्यानंतर श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, पुनरुत्पादन, ह्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये होत असतात, हो की नाही. आता आपण बसलोय तरी आपल्या शरीरातली उत्सर्जन संस्था काम करते. आता आपण बसलो तरी आपली श्वसन संस्था काम करते. तुम्ही अभ्यास करताय तरी तुमचं हृदय पंप करते की नाही. ह्याचा अर्थ असा आहे की सगळ्या संस्था आपापलं काम करत असतात आणि वेगवेगळे डिपार्टमेंट चालू असतात, तसे सुरू असतात, एकत्रित आपलं शरीर सुरळीत चालू असतं. ह्याचं उदाहरण आपण कसं बघायचं. ह्याचं उदाहरण असं आहे बघा, समजा एक मोठी कंपनी आहे, एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. तुम्ही युट्यूब वरती पण त्याचे व्हिडिओ बघू शकता की कोल्ड्रिंक कसं बनतं, चॉकलेट कसे बनतात, किंवा ते बटाट्याचे चिप्स कसे बनतात, ह्याच्या फॅक्टरीमध्ये काय काय प्रोसेसेस होतात त्याचे तुम्हाला मस्त व्हिडिओ बघायला मिळतात. अगदी एका एका टप्प्याच्या एक एक क्रिया असतात. उदाहरणार्थ आपण बटाट्याचे चिप्स कसे बनतात हे बघितलं ना, तर बटाटे आणणे, मग ते धुणे, त्याच्यावरची माती काढली की त्याला गोल गोल पाण्यामध्ये फिरवून फिरवून त्यांना एका वाळवायच्या ठिकाणी घेऊन जाणे, मग तिथे गेल्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करणे, मग त्याला तळणे, भरपूर मोठे तेलाची कढई असते त्याच्यामुळे तळून त्याला बाहेर काढणे, त्याच्यावर काय टाकायचं तो मसाला टाकणे, आणि वाळलेले चांगले क्रंची चिप्स हवेमध्ये गार करून किंवा हवेतनं त्यांना चांगले कोरडे करून पुढे 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 नेणे. मग प्लॅस्टिकच्या पाकिटांमध्ये जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या प्रमाणात भरून त्याला बंद करणे. मग अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी काय होतं, तिथे मग मॅन्युअल काम असतं, म्हणजे माणसं असतात सगळ्यात शेवटी. मग मोठे मोठे बॉक्स येतात, त्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये 100, एका बॉक्समध्ये 500, जे काही प्रमाण ठरले बॉक्स प्रमाणे, अशा त्या तयार झालेल्या बॅग्स लावणे, त्याला पॅक करणे, हे सगळं जे काम आहे ते ऑटोमॅटिक चाललेलं असतं. असंच आपल्या पेशीमध्ये, आता आपण आपली प्राणी पेशी बघूया. आपल्या प्राणी पेशीमध्ये केंद्रकाचं काम काय आहे, सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवणं. असं आपल्या घरातलं कोण असतं, आपली आई किंवा बाबा, ते पूर्ण घरावर कंट्रोल करतात. आपल्या घरामध्ये एक इलेक्ट्रिसिटीचा स्विच असतो, त्याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया, म्हणजेच काय, पॉवर हाऊस. आपल्या घरातला पॉवर हाऊस म्हणजे काय, जिथे तुमचा मेन स्विच आहे, तो बंद केला की तुमच्या घरातली लाईट गेली समजा. तुमच्या घरातले लाईट म्हणजे तुमची ऊर्जा संस्था आहे, जिकडनं तुम्हाला एनर्जी मिळते, बरोबर. प्रकाश, लाईट, आपल्याला काम करण्याकरता लागणारी जी एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये कुठून येते, इलेक्ट्रिसिटी. तर ते इलेक्ट्रिसिटी देणारं पॉवर हाऊस म्हणजे मायटोकॉन्ड्रिया असं समजेल. त्यानंतर या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, तिकडनं बाल्कनीत, तिकडनं गच्चीवर, हे जे रस्ते असतात ना, त्याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच काय, या अशा वळणाच्या रस्त्यांमधनं अन्न इकडून तिकडे, तिकडनं अनावश्यक पदार्थ इकडे, जे काही त्यांना फिरवायचंय पूर्णच्या पूर्ण पेशीमध्ये, ते केलं जातं. त्यानंतर आता आपल्या घरामध्ये जसं डस्टबिन असतं, नको असलेल्या गोष्टी आपण त्यात जमा करतो, तसं पेशीमध्ये सुद्धा, पेशीमध्ये व्हॅक्युऑल नावाच्या म्हणजेच रिक्तिका नावाच्या काही जागा असतात. त्याच्यामध्ये रिक्त जागा म्हणजे रिक्तिका. आपल्या घरामध्ये ती रिक्तिका म्हणजे आपली डस्टबिन आहे. ती रिक्तिका असते, पण त्याला आपण इतकं भरून टाकतो की दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या घंटागाडीची वाट बघावी लागते, एवढा कचरा आपण क्रिएट करतो. पण तुम्ही मला सांगा, त्याला पर्याय येतात. जरी विषयांतर झालं तरी पण विचार करणारी गोष्ट आहे. तुम्ही खूप म्हणाला मला प्लॅस्टिक वापरायचं नाही, आम्हाला प्लॅस्टिक आवडत नाही. अरे पण तुम्ही आणता तर प्रत्येक गोष्टीत प्लॅस्टिक आहे. साधा तुम्ही पार्लेचा पुडा आणलात ना, तर त्या पुड्याला, मोठ्या पुड्याला मधून 4 पुड्या असतात आणि प्रत्येकामध्ये प्लॅस्टिक असते. साबण आणलात तर साबणाचं कव्हर पण प्लॅस्टिकचं आहे, चॉकलेट पण प्लॅस्टिकच्या आवरणामध्ये असतात. आपण फळभाज्या विकत घेतो, तुम्ही कितीही कापडी पिशवी घेऊन जा, तरी पण काही गोष्टीसाठी तुम्हाला मिरची वेगळ्या ठेवण्याकरता तिकडनं ते तुम्हाला छोटीशी प्लास्टिकची पिशवी देतातच, आणि आपण ते घेतोच आपल्या सोयीसाठी. तुम्ही किती नाही म्हणा, पण ते असतं. अशा सगळ्या गोष्टींचा आपल्या घरामध्ये किती कचरा तयार होतो, बरोबर. तो कचरा जमा करण्याची आपल्या घरातली जागा म्हणजे काय, रिक्तिका.
जर तो कचरा आपण जमा केला नाही, घरामध्ये सगळं फेकत राहिलो, इकडे फेक तिकडे फेक, घर सगळं घाण करून ठेवलं, तर आपलं घर आणि उघडी त्याच्यामध्ये काहीही विशेष फरक पडणार नाही. मग तसं होऊ नये आणि आपलं घर स्वच्छ टापटीप राहावं म्हणून जे काम डस्टबिनचं असतं तेच आपल्या पेशीमध्ये रिक्तिकेचं असतं. रिक्तिका काय करते, इथे तयार झालेला जो काही कचरा आहे त्याच्यात जमा करते आणि कालांतराने त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करते. जे मोठ्या प्राण्याच्या शरीरामध्ये उत्सर्जन संस्थेचं काम आहे ना, तेच एका पेशीमध्ये रिक्तिकेचं काम. बरोबर. आता एक खूप महत्वाची गोष्ट ह्या केंद्रकामध्ये असते, जी आहे जेनेटिक मटेरियल. तुमच्यामध्ये असलेले तुमचे जे गुणधर्म आहेत तुमच्या आईबाबांसारखे. जरा आठवून बघा, तुम्ही स्वतः आणि तुमच्या आईबाबा जर तुम्ही कधी जवळ असलात किंवा कुठे फिरायला गेलात किंवा तुम्हालाच बघा, कधी कधी तुम्हाला तुमचा चेहरा एकदम सेम तुमच्या आईसारखा दिसायला लागतो, किंवा माझं नाक ना सेम माझ्या आईसारखं, माझे केस आहेत ना माझ्या बाबांसारखे, माझ्या दातांची ठेवण ना माझ्या काकासारखी आहे, जे काही असेल, किंवा त्याची उंची त्याच्या आजोबांसारखी. हे जे काय आपण नेहमी वाक्य म्हणतो किंवा स्वतःला जेव्हा सांगतो इतरांबरोबर डिस्कस करताना की माझ्या घरात मी कोणासारखं आहे, तर हे कुठून आलं? आपल्या घरातल्या लोकांचे सगळे जे काही जीन्स आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले जे काही गुण आहेत, गुणसूत्र, ती आपल्यामध्ये येतात. आणि ते कुठून येतात? ह्या केंद्रकामध्ये असलेल्या डीएनए RNA मटेरियलमुळे मिळतात. आपल्या फॅमिलीचा डीएनए आपल्याकडे असतो आणि आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीकडे जातो. बरोबर. आपल्यामध्ये काही गुणधर्म आईसारखे आहेत, काही बाबांसारखे. हे कुठून आले? त्या डीएनए मधनं आले आणि जो आपला बॉस आहे जो न्यूक्लियस मध्ये बसलाय, बरोबर, हे सगळे डिसिजन घेतात आणि ह्याच्यावरच सगळा कंट्रोल असतो पेशीचा. आता म्हणजे हाच सगळ्या पेशीला कंट्रोल करतो, ह्याच्यावर पेशीचा कंट्रोल नसतो, याच्या हातात सगळ्या पेशीचा कंट्रोल असतो. मागच्या वेळेला आपण पेशी रचनेमध्ये ह्या सगळ्या ऑर्गनल्सच्या डिटेल्स मध्ये पाहिलं होतं. आता बघ, पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल. जसं आपण बोललो की आपल्या घराला एक कुंपण असतं, म्हणजे घराची भिंत असते. आपल्या घराचं प्रोटेक्शन करण्यासाठी बाहेरचं ऊन, पाऊस, वारा, थंडी जे काही असेल काही आपल्या घरात येऊ नये आणि आपलं घर सुरक्षित राहावं म्हणून आपल्या घराला पेशी भित्तिका असते. मग आहे प्रदव्य पटल किंवा पेशी पटल, ज्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. प्रत्येक पेशीचं एक आवरण असतं. ते वनस्पती पेशी असतील नाही तर प्राणी पेशी असतील, आवरण मात्र प्रत्येक पेशीला आहे. पेशी भित्तिका वनस्पती पेशींना आहे, प्राणी पेशींना नाही. पण पेशी पटल तर सगळ्यांनाच आहे, बरोबर ना? उदाहरणार्थ एक अमिबा आहे, काढून बघायचं का आपण? जर बंद नाही झालं तर बरं आहे. समजा हा आहे एक अमिबा. अमिबा तुम्हाला माहितीये एक सिंगल सेल येतो, म्हणजे एक पेशीय प्राणी. हा आहे अमिबा, हे त्याचं केंद्र. त्याच्या शरीरामध्ये ना असं इथे मध्ये 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 सायटोप्लाझम असतं, म्हणजे त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? सायटोप्लाझमला म्हणतात द्रव्य आहे कोणतं तरी, ते पेशी द्रव्य थोडक्यात. तर आपण तिथे खाली जाऊच नंतर पेशी द्रव्य वगैरे. पण आता हे बघा, हा अमिबा हा ह्याचा फिरत राहतो कुठे, त्याला म्हणतात सुडोपोडिया म्हणजे छद्मपाद. अमिबाला एका ठिकाणून दुसरीकडे जायचं असेल ना, तर त्याला आता पाय नाही आपल्यासारखी, मग तो कसा जाईल? मग तो त्याची रचना बदलून टाकतो, म्हणजे ही एक अशी लंबुळकी एक कोणती तरी पट्टी आहे ना, ती अशी करून वाढवतो, इकडचा त्याचा भाग कमी होतो, तो पुढे ढकलतो स्वतःचं शरीर, आणि मग हा पुढे गेला की हा इकडचा भाग आपोआप मागे जातो. म्हणजेच काय, आपण ढकलगाडी कशी असते ना तसं ह्याचं चालणं असतं. बरं, आता ह्या एका पेशीचं शरीर हे आजूबाजूला असलेल्या सगळ्या वातावरणापासून वेगळं कसं झालं, या पेशी या सेलचा मेम्ब्रेन शब्दाचा अर्थ पडदा, म्हणजे दोन गोष्टींना वेगवेगळं करणारा पडदा. आपल्या घरातले पडदे काय करतात, घराला बाहेरच्या वातावरणापासून वेगळं करतात, बरोबर की नाही? लांब करणे. मग हा पेशी पटल काय करतो, पेशीमध्ये असलेलं जे द्रव्य आहे, त्याच्यामधलं केंद्रक आहे, त्याच्यामध्ये असलेले इतर सगळे जे काही अवयव आहेत, म्हणजे पेशींचे अवयव, त्यांना बाहेरच्या वातावरणापासून वाचवायचं. मग पेशी भित्तिका काय करते? पेशी भित्तिका ह्याच्याही वर असते आणि सगळ्यालाच प्रोटेक्ट करते, पण त्या फक्त प्राण्यांमध्ये नाही आहेत, त्या फक्त वनस्पतींमध्ये. प्राण्यांमध्ये त्या नसतातच, कारण प्राणी तर फिरतात नाही इकडे तिकडे. त्याची गरज कोणाला असते? वनस्पतींना. वनस्पती त्यांची जागा बदलू शकत नाही, त्यांना जास्तीच्या संरक्षणाची गरज असते, म्हणून त्यांच्या पेशींना पेशी भित्तिका असतात. प्राण्यांना काय, कुठेही फिरतात, त्याच्यामुळे भित्तिका असेल तर त्यांना फिरणं कठीण होऊन जाईल.
मग काय करायचं, सेल मेम्ब्रेन म्हणजे काय आहे, त्यांना पेशी पटल आहे, ते इकडून तिकडे फिरू शकतात, पण हे पटल काय करतं, बाहेरच्या वातावरणापासून ह्या पेशीला वेगळं करतं. आता उदाहरणार्थ बघा, समजा इथे पाणी आहे, ह्या पाण्यापासून आतलं सायटोप्लाझम वेगळं करण्याकरता काय करायला पाहिजे, ह्याला इथे लांब जायला पाहिजे, आणि हे पाणी ह्या पेशीच्या मध्ये जाऊ नये म्हणून इथे काहीतरी बाउंड्री पाहिजे. ते काम आहे आपल्या पेशी पटलाचं. ह्या पेशीला पाण्यापासून वेगळं करायचं आणि सुरक्षित ठेवायचं, पण इतकं पण कडक नाही करायचं की त्याला कुठंच जाता येणार नाही. म्हणजे पेशी भित्तिकेपेक्षा कमी घट्ट, म्हणजे कमी दाट, म्हणजे जरासं पातळ, पण काम तेच, असं काम करतं पेशी पटल. आता पुढचा मुद्दा आहे, आणि त्याची रचना बघा. हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं की खाली आणि वर अशा 2 पट्ट्या आहेत पेशींच्या, आणि मध्ये मध्ये प्रथिनांचे बॉल्स असे ओव्हल शेप टाकलेले आहेत, बरं का. अशी त्याची असते रचना, आणि शिवाय त्याच्यामध्ये असतात सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी म्हणजे निवडक्षम पारपटल. आता उदाहरणार्थ बघा, आपण जर म्हणालो की ह्याचं काम आहे बाहेरच्या गोष्टींना आत न येऊ देणं, पण आता समजा आपल्या ह्याला भूक लागली, अमिबाला भूक लागली, आणि इथे एक अन्नाचा कण आहे, इथे एक अन्नाचा कण आहे. आता ह्याला काय करायचंय, अन्न खायचंय. जर ह्याचं पेशी पटल अन्न आतमध्ये घेऊच शकलं नाही तर उपयोग काय, उपास मारून मरून जाईल तो. मग काय होतं, अन्न तर मध्ये यायला पाहिजे, पण बाकीच्या अतिरिक्त गोष्टी मध्ये यायला नको, म्हणजे सिलेक्टेड गोष्टींना मध्ये येऊ देणं. आपल्या वर्गामध्ये करतो ना आपण, आपल्या वर्गात कोण येईल हे आपण ठरवतो, नाही तर दरवाजाजवळच उभे असतो, तुझं काय काम आहे तू जा, म्हणून आपण ढकलून देतो त्याला. पण एखादा चांगला मदत करणारा किंवा शाळेतला महत्वाच्या सूचना घेऊन येणारा मुलगा जर आला, त्याला आपण वर्गात घेतो की नाही. सिलेक्टिव्ह. असं तर आपल्या वर्गामध्ये रिकामे टाइमपास करून त्रास देणारी बरीच मुलं येण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मध्ये घेतो का आपण, नाही. आपण म्हणतोय चल जा, ताईंनी आम्हाला सांगितलं अभ्यास करा, म्हणून आपण त्यांना पळवतो, आणि ज्यांना जो महत्वाच्या सूचना सांगतो किंवा ताईंचा एखादा निरोप घेऊन येतो शाळेमध्ये, त्या सगळ्या मुलांना आपण आत येऊ देतो. म्हणजे आपण काय करतो, सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी, निवडक्षम पारपटल. हे ह्या सेल मेम्ब्रेनचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, गुणधर्म आहे. पूर्ण बंद नाही करून टाकत ते, बाहेरच्या जगाशी संपर्क शक्य आहे, पण कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे आपण ठरवायचं. ते काम करतं आपलं सेल मेम्ब्रेन. आता ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. पेशींचा, त्याच्यामध्ये असलेल्या पदार्थांचा प्रवास कसा होतो, ते कसं काम करतं. पेशीय भक्षण आणि पेशी उत्सर्जन म्हणजे एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. एंडो या शब्दाचा अर्थ आहे आत जाणे, पेशीच्या आत जाणे, आणि एक्झो म्हणजे पेशीच्या बाहेर जाणे. पेशीच्या आतमध्ये अन्न जाणं किंवा पाणी जाणं किंवा त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आत जाणं म्हणजे भक्षण, म्हणजे खाणे, बरोबर की नाही. आपण जेवतो म्हणजे अन्नाचे भक्षण करतो, म्हणजे एंडोसायटोसिस. पण जेव्हा आपल्या शरीरामधनं नको असलेल्या गोष्टी बाहेर पडतात, उदाहरणार्थ घाम, उत्सर्जन, पेशी नको असलेल्या गोष्टी, टाकाऊ गोष्टी शरीराबाहेर फेकून देते. मग आहे पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. एक आहे विसरण, दुसरं आहे परासरण. विसरण म्हणजे काय, विसरून जाणे. नाही, हे ते विसरून जाणं नाही, हे डिफ्युजन. डिफ्यूज म्हणजे छोट्या छोट्या एकदम बारीक बारीक कण जे असतात ना, ते काय करतात, पेशीमध्ये जातात, पेशी बाहेर जातात. असे आपण म्हणालो ना, सिलेक्टिव्ह लोकांना आत किंवा बाहेर टाकणं, त्याच्यामधलं एक डिफ्युजन. नंतर एक परासरण म्हणजे ऑस्मोसिस. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून पाण्याचा होणारा प्रवास म्हणजे परासरण. म्हणजेच काय आहे, ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता असतात. आपल्याला काय करायचंय, परासरणामध्ये शरीराच्या बाहेर काही गोष्टी फेकायच्या आणि शरीराच्या आत काही गोष्टी घ्यायच्या. ह्या कोण गोष्टी असतील, ज्या आवश्यक आहेत त्या आत घ्यायच्या, ज्या नको त्या बाहेर टाकायच्या. कॉमन सेन्स आहे. मग हे कसं होतं, आपोआप छोटे छोटे रेणू इकडे तिकडे जातात. आणि दुसरं काय होतं, पाण्यामुळे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे हे निवडक्षम पारपटल पाण्याचा प्रवास करते, म्हणजे परासरण. म्हणजे पाणी पाणी कसं जातं, जिकडे जास्त आहे तिकडून कमी, जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे ऑब्व्हियसली.
उदाहरणार्थ बघा, बाहेर पाणी आहे. आता आपण एक चित्र काढूया. इथे बाहेर पाणी आणि एक बटाटा कट केला याच्यामध्ये टाकला. तर बटाट्याच्या आतमध्ये पण थोडंसं पाणी आहे आणि बटाट्याच्या बाहेर पाणीच पाणी आहे. जास्त पाण्याचं प्रमाण कुठे आहे? बाहेर आहे. मग काय होईल? बाहेरचं पाणी बटाट्याच्या आत जाईल आणि हा बटाटा थोड्या वेळानंतर फुगून जाईल. म्हणजे काय होईल? असा चांगला फुगलेला गुबू गुबू आणि त्याच्यामध्ये पाणी मऊ लुसलुशीत होऊन जाईल, कारण त्याच्या आतमध्ये आता पाणी गेलंय. याला म्हणतात अवपरासरी, म्हणजे बाहेरचं पाणी आत जाणं. समपरासरी म्हणजे असे पदार्थ ज्यांच्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढंच बाहेर पाणी, त्याला म्हणतात समपरासरी सिच्युएशन. नंतर अतिपरासरी. मी तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, ह्याच बटाट्यांना मी मीठ लावून ठेवलं तर ते आहेत त्याच्यापेक्षा छोटे होतील, श्रिंक होतील. कारण काय? त्यांच्यामध्ये असलेलं पाणी आपोआप बाहेर पडून जाईल. म्हणजे अतिपरासरी अशा 3 पद्धतीने पाणी पेशींच्या आत जातं किंवा बाहेर जातं. आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन्स. ठीक आहे. आता आपल्याला बघायचा आहे पुढचा मुद्दा, जो की आपल्या सगळ्या पेशी आणि त्याच्यातल्या घटकांपैकीचा आहे, जो आहे सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य. आता या घडीला समजा आपलं जे काही पेशीची रचना आहे ती आणि आपलं घर ह्यांचं कंपॅरिझन केलं तर आता आपल्या घरामध्ये ऍट प्रेझेंट अशी काहीतरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहेत आणि एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्याने सगळं घर व्यापून राहिले. अशी कुठली गोष्ट? हवा. हवा हे माध्यम आहे. आपल्या आजूबाजूला सगळीकडे हवा आहे आणि हवेमध्ये आपल्या सगळ्या वस्तू जिथे आहेत तिथे आहेत, आपण जिथे आहोत तिथे आहोत. म्हणजे आपलं घर रिकामं नाही, कशाने तरी भरलंय आणि ती वस्तू काय? हवा. आता आपल्या पेशींमध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यात ते सगळं भरलंय? ते द्रव आहे. पेशींमध्ये कुठला वायू नाही फिरत. पेशींमध्ये एक द्रव आहे, त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू तरंगतात आणि सगळ्या वस्तू एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि त्या पेशी द्रव्याला म्हणतात सायटोप्लाझम. सायटोप्लाझम कनेक्टिंग आहे. घरातल्या म्हणजे त्या पेशीमधल्या सगळ्या गोष्टींना जोडणारा पेशीद्रव्य. आता त्याच्यामध्ये काय काय असतं? हा एक चिकट पदार्थ आहे, तो सतत हालचाल करतो. त्याच्यामध्ये अनेक पेशी अंगक असतात आणि त्याच्या रासायनिक अभिक्रिया घडून येण्याकरिता हे पेशीद्रव्य माध्यम असतं. पेशी अंगकांव्यतिरिक्त असलेल्या पेशीतला भाग म्हणजे पेशीद्रव्य म्हणजे सायटोसॉल. हे फार महत्वाचं आहे बरं का. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला लाल करून टाकूया. पेशी अंगकांव्यतिरिक्त असलेल्या पेशीतला महत्वाचा भाग म्हणजे पेशीद्रव्य म्हणजे सायटोसोल. त्याच्यामध्ये अमायनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्व ही साठवलेली असतात. म्हणजे ती काय? स्टोर्ड एनर्जी फॅक्टरी. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीत पेशीद्रव्य पेढीला सारलेले असते. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त आणि दाट असते. आता पुढे कोणती कोणती पेशी अंगक आहेत आपण त्यातली सुरुवात केलेली होती ऑलरेडी आणि आपण त्या ह्यांच्यापर्यंत गेलो होतो. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पहिलं तर केंद्रक आहे. आपण जसं म्हणालो आपल्या शरीरामध्ये केंद्रक म्हणजे आपला मेंदू, तो सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो आपल्या शरीराचे. दुसरं आहे त्याच्यामध्ये आपले सगळी गुणसूत्र असतात, बरोबर. आपल्या प्रत्येक पेशीचा बॉस हा न्यूक्लियस आहे. आपल्या शरीराचा बॉस आपला मेंदू आहे, तो सगळं ठरवतो काय करायचं, कधी करायचं, नाही करायचं, बरोबर. जसे निर्णय आपला मेंदू घेतो तसे आपण वागतो. तसंच केंद्रक जे ठरवेल ते पेशी करते. म्हणजे पेशीचा बॉस आहे त्याचा केंद्रक. मग आहे अंतर्द्रव्य जालिका. इथपर्यंत आपण आलो होतो मागच्या. आपल्या घरामधून बाहेर जाण्यासाठी, बाहेरून आपल्या घरात येण्यासाठी आणि बाहेरून आपल्या बेडरूम मध्ये जाण्यासाठी, बाल्कनीत जाण्यासाठी किंवा पहिल्या मजला जाण्याकरता आपल्या घरामध्ये काहीतरी रचना असते, बरोबर की नाही? काही पॅसेज असतात, काही जिने असतात, बरोबर. छोट्या छोट्या अशा गल्ल्या पण असतात घरातल्या घरात. छोट्या गल्ल्या, एकदम छोट्या, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाईपर्यंत मागल्या होईल. त्या गल्ल्या कशा असतात? आपण या खोलीतून त्या खोलीत जाऊ शकतो अशा. तसंच आपल्या पेशीमध्ये केंद्रकापासून त्याच्या सायटोप्लाझम मधून सेल मेम्ब्रेन पर्यंत म्हणजे पेशी पटलापर्यंत आणि पेशी पटलापासून परत केंद्रकापर्यंत येणाऱ्या रस्त्यांना सोप्या भाषेमध्ये आपण अंतर्द्रव्य जालिका म्हणतो. जालिका म्हणजे
जाळे, अंतद्रव्याचे जाळे म्हणजेच काय, इकडून तिकडे तिकडून इकडे काय काय गोष्टी घेऊन जायच्या, तिकडनं काही इकडे घेऊन यायचं. मग ते काम करण्याकरता काही स्पेशल सिस्टीम पाहिजे. मग त्या सिस्टीम आहेत आंतरद्रव्य जालिका. केंद्रकाकडे नको असलेला काही कचरा असेल, काही विषारी पदार्थ, विषारी म्हणजे वाढी करता नॉट गुड असे काही पदार्थ तयार होतात, ते सगळे बाहेर टाकण्याकरता काय करतील, आपली पेशी काय करेल, त्यांना न्यूक्लियस मिळून म्हणजे केंद्रकाकडून पुढच्या बाजूला ढकलत जाईल. आणि जे काही समजा ऑक्सिजन आहे, काही एनर्जी आहे, आपल्या सायटोप्लाझमच्या बाहेर ज्या काही ब्लड वेसल्स आहेत तिकडनं जे काही शक्ती आली, जे काही अन्न आलंय ते सगळं पाहिजे आपल्याला, मग ते आतमध्ये घेऊन येण्याचं काम कोण करेल, अंतर्द्रव्य जालिका करेल. ठीक आहे, याला म्हणतात अंतर्द्रव्य जालिका. पुढे आहे, अच्छा, आणि त्याच्यात बरं आणखी एक महत्वाच्या गोष्टी आपण डिस्कस करूया. त्याचं कार्य, पेशीला आधार देणारी चौकट. बरोबर आहे, बघा ना कशी दणकट आहे ही रचना. आतमधल्या न्यूक्लियसला म्हणजे तुमच्या केंद्रकाच्या भोवती ही जी रचना आहे ती तुमच्या पेशीला आधार देते, स्ट्रॉंग करते. नुसतंच केंद्रक आहे, छोटासा बॉल आहे आणि कुठे तरंगतोय असं न होता त्याच्या आजूबाजूला चांगली स्ट्रॉंग सिस्टीम आहे, त्याच्यामुळे तुमचं केंद्रक पण सुरक्षित राहतं आणि पूर्ण पेशीला आधार मिळतो. प्रथिनांचं वहन करणं, प्रथिना इकडून तिकडे नेणं, तिकडे इकडे आणणं, हे काम आपल्या ह्या अंतद्रव्य जालिकेमध्ये होतं. अन्न, हवा, पाणी यांच्या मार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद द्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे. जे काही अनवॉन्टेड पदार्थ शरीरातले, नको असलेले पदार्थ, ते बाहेर टाकून देण्याचं काम सुद्धा हीच करते. कोण, अंतर्द्रव्य जालिका. आता गॉल्गी संकुल म्हणजे गॉल्गी कॉम्प्लेक्स. बघा ह्याच्यामध्ये काय आहे, ह्या एकमेकांना समांतर असलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनते. या कोशांना कुंडे म्हणतात. कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात. अंतर्द्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकांमध्ये बंदिस्त होतात. पेशी द्रव्यामार्फत या पिटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात. त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंडांमध्ये पाठवले जाते. म्हणजेच काय, आपल्या जे गॉल्गी कॉम्प्लेक्सेस आहेत ना, ह्याच्यामध्ये काही विविध प्रकारची विकर म्हणजे एन्झाईम्स असतात. एन्झाईम सिस्टीम ही आपली केमिकल फॅक्टरी आहे थोडक्यात. गॉल्गी कॉम्प्लेक्स इज लाईक अ केमिकल फॅक्टरी. आपल्या बॉडीमध्ये जे काम लिव्हरचं आहे समजा, तसंच काहीचं काम इथे गॉल्गी कॉम्प्लेक्स करतं. आता ह्याच्यामध्ये हे पोकळ चपट्या अशा ह्या कोश आहेत त्याचे, म्हणजे काय, त्यांच्या अशा पट्ट्या आहेत त्या. बघा ना रचना कशी आहे, आपण गंध लावतो की नाही, त्या गणपतीच्या सोंडेवरती असतं बघा, अशीच काहीतरी रचना असते ती. मला तर हे बघून त्याचा गणपतीच्या सोंडेवरचाच डायग्राम आठवली. गंध गंध असे 3, मग खाली मग आणखीन खाली गोल वर्तुळ असं काय काय असतं बघा, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं ते पण तसंच काहीच हे. आता हे, आणि हा अजून एक मला आता एक गोष्ट आठवली हे बघून, ते पास्ता असतात ना, पास्ता नळ्या नळ्या, तशी रचना दिसते. आता एका पुढे एक अशा 5 ते 8, 5 असतील, 6, 7 अशा किती असतील, अशा एकमेकांच्या मागे पुढे लावलेल्या आहेत रचना. ह्या कोशांना काय म्हणतात, कुंडे. हे कुंड आहेत, कुंड. बरोबर ना, कुंड म्हणजे अग्निकुंड किंवा अजून काय बरं म्हणतात त्याला, एक प्रकारे खोल अशी वस्तू. या कुंडांमध्ये काय आहेत, विविध प्रकारची विकर म्हणजे एन्झाईम्स आहेत. अंतर्द्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकांमध्ये बंदस्त होतात. अंतर्द्रव्य जालिकेकडून म्हणजे आपल्या वरती काय अंतर्द्रव्य जालिका, बघा इथून जे काही आता बनलं किंवा जे काही आता याच्यातनं बाहेर जाणार आहे, त्या अंतर्द्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिन, बरं जे काही प्रोटीन आले, ते प्रोटीन त्या गोलीय पिटिकांमध्ये बंदिस्त होतात. कुठे गोलीय पिटिका, ह्या गोलीय पिटिका, ह्या गोलीय पिटिकांमध्ये त्या जमा होतात गोल गोल. आणि ह्या स्त्रावी पिटिका म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एक सिक्रेटरी ग्लँड्स जशा आपल्या शरीरामध्ये असतात ना, तशा इथे पण स्त्रावी पिटिका म्हणजे काय बरं म्हणतात, पिटिका आहे तर तो शब्द आहे. तर अशा छोट्या छोट्या बॉल्स, छोट्या छोट्या रचना, ह्याच्यामधून काही स्त्राव बाहेर पडतात, त्या पेशीच्या वाढीकरता, उत्सर्जनाकरता किंवा अगदी उत्पादनाकरता म्हणजेच रिप्रोडक्शन करता, पुनरुत्पादनाकरता, अशा अनेक ह्यांची आपल्याला विकरांची गरज असते.
आपल्या शरीरामध्ये सुद्धा. पण तोच रूल जर आपण त्या पेशीला लावला तर पेशीच्या रचनेमध्ये पण त्या सगळ्याची गरज आहेच आहे. बरोबर. मग ह्याच्यासाठी त्या पिटिकांमध्ये काही रचना स्त्राव देणाऱ्या म्हणजे काही सिक्रेट करणाऱ्या नवजात नुकतं जन्माला आलेल्या पिटिका आहेत बघा. आतमध्ये येणारे हे काय आतमध्ये येणारे वहनाच्या पिटिका आणि अवकाशिका म्हणजे अवकाश मोठं लांब वेळ असलेल्या हे जरा लांब असलेल्या अशा पद्धतीच्या आणि कुंड म्हणजे त्यातले लांब लांब अशा रचना सगळ्या. आता ह्या काय करतात यांच्यामध्ये आपले केमिकल स्टोर्ड म्हणजे काही एन्झाईम स्टोर्ड आहेत. मग ह्यांचा वापर कुठे होतो कुंडांच्या घड्यातून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यांमध्ये बदल होत जातात. आता ह्या कुंडांच्या घड्यामधून जे काही इथं पडलं मध्ये आता ह्याच्यामधून गोल गोल फिरताना बघा या खड्ड्यामध्ये एक प्रथिन येऊन पडलं ते प्रथिन इकडनं पुढे 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 जात राहील बरोबर आणि पुढे गेल्यानंतर काय होईल त्याच्यामध्ये बदल होतील कारण काही रसायनामध्ये खालेली पडलेली आहेत त्याच्यामध्ये खाली काही रसायनं आहेत ऑलरेडी. आता ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पिटिकांमध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. एका बाजूने आत जायचं एका बाजूने बाहेर पडायचं कसं दुसरीकडनं जिकडनं तुम्हाला त्याचा प्रोडक्ट त्याचा डेव्हलप झालाय आणि बाहेर पडलाय. गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने दुसऱ्या बाजूने म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखे की नाही. इकडनं तुमचं रॉ मटेरियल येणार तिकडे त्याच्यावर काम होणार इकडनं ते बाहेर पडणार आणि ते उपयोगाला येणार. ठीक आहे याला म्हणतात गॉल्गी संकुल. गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे त्यांना पेशींमध्ये किंवा पेशी बाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे रिक्तिका आणि स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे पेशी भित्तिका प्रदव्य पटल लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे ही सगळी कामं आपल्या गॉल्गी कॉम्प्लेक्सची आहेत. आता पुढे आहेत लायझोझोम्स म्हणजे लयकारिका. आता हे काय बघा लायझोझोम्स ह्याचं काम आहे जरा त्याची रचना बघूया मग आपण बघूया की त्याचं काम काय. एक मिनिट त्याला जरा खाली येऊ देत. हा लयकारिका हा पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका. हे एक साधे एक पटलाने विष्टित कोशिन त्याच्यामध्ये पाचक विकर असतात. तर ह्याच्यामध्ये महत्वाचं काम काय असतं जे नको शरीराला ते टाकून द्यायचं. मग त्याच्याकरता पेशीला काही डॅमेज करू नये म्हणून त्याच्यामध्ये काय रोग प्रतिकार यंत्रणा त्या एक प्रकारच्या खड्ड्यांमध्ये उद्ध्वस्त करणारे पठक ज्याला आपल्या बॉडीमध्ये WBC म्हणतात जीर्ण आणि कमजोर पेशी अंगके कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. ते उद्ध्वस्त करणारे पथक. मग आहे आत्मघाती पिशव्या पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात आणि त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीने पचन करतात. ते असतात ना स्वतःचाच घात करून घेणे आत्मघातकी. मग आहे उपस्मरीच्या काळामध्ये लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने आणि मीठ यांचे पचन करतात. ह्याच आपण खूप 2-4 दिवस काही खाल्लं नाही फिरतोय तहान नाही आणि अशा वेळेला आपण नीट जेवलो नाही तरी आपण आपल्याला काही फारसं विकनेस येतो भूक पण लागलेली असते पण तरी पण आपण मरून नाही जात कारण की आपल्या शरीरामध्ये जे काही स्टोअर्ड फूड असते की नाही काही प्रथिन असतात काही मेद असतात यांचं पचन होतं पचनामुळे लयकारिकेमध्ये होतं. आता पुढे आहे तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. हे काय आहेत आपल्या शरीरामधल्या महत्वाच्या म्हणजे काय बघा आपल्या घरामध्ये जसं मी तुम्हाला म्हणलं होतं इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय तर तो ऊर्जेचा जो काही सप्लाय आहे त्याची गरज आहे ते भागवण्याचं काम या तंतुकणिकेमध्ये होतं. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली पाहिलेस तंतुकणिका दुहेरी आवरणांची बनलेली दिसते. म्हणजे कसं आहे दुहेरी आवरण एक बाह्य आवरण आणि एक अंतर्गत आवरण म्हणजे आतील आवरण. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश्य द्रव्यामध्ये रायबोझोम्स फॉस्फेट कण आणि डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिडचे रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. कोण आपल्या तंतुकणिका. बरोबर तंतुकणिका पेशींतील कर्बोदके
आणि मेदाच्या विकारांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा एटीपीच्या रूपात साठवते. प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या ही कमी असते. बरोबर ना? व तंतुकणिका ह्या प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये कमी असतात. म्हणजे वनस्पती पेशींना तंतुकणिकांची गरज कमी आहे, कारण त्यांना स्वतःचं अन्न स्वतः बनवण्याची मुभा आहे. आपल्याला तसं नाहीये. आपल्याला दुसऱ्यांवरती अवलंबून राहायचे, म्हणून आपल्याला त्या अन्नापासून लागणारी एनर्जी पण बनवायची. मग आपल्या शरीरामध्ये त्याची गरज जास्त आहे. म्हणून तंतुकणिकांची संख्या वनस्पती पेशीमध्ये जरा कमी आहे आणि आपल्यामध्ये जास्त आहे. आता त्याचं कार्य काय? हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे. कोणते? एटीपी, एडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. ह्याच्यामधनं एनर्जी मिळते. हे संयुग तयार करण्याचं काम आपल्या ह्याचं आहे. एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचे संश्लेषण करणे. त्याच्यातली जी ऊर्जा आहे त्याचा वापर करायचा आणि स्वतःसाठी काय बनवायचं? प्रथिनं, कार्बोदक आणि फॅट्स. पुढे आहे व्हॅक्युओल्स म्हणजे रिक्तिका. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपल्या घरातला कचरा जमा करण्याचं जे काम आपलं डस्टबिन करतं तेच रिक्तिका पेशीमध्ये करतात. घटक द्रव्याची साठवण करणे म्हणजेच कुठली पण गोष्ट साठवून ठेवायची. जर तुम्हाला अतिरिक्त पाण्याची साठवणूक करायची असेल तुम्ही ती करू शकता. त्याच्याकडे तुम्ही ती रिक्तिका वापरू शकता. रिक्तिकेमध्ये जनरली टाकाऊ पदार्थ ठेवतात. अमिबाच्या रिक्तिकेमध्ये अन्न पचनपूर्व साठवलेले असते. बरोबर की नाही? अमिबा काय करतो? त्याच्या रिक्तिकेमध्ये त्याने जे काही खाल्लंय ते अन्न पचन करण्यापूर्वी साठवून ठेवतो. जे काही बदल झालेले, प्रथिनं, कार्बोदक किंवा पाणी, जे काही आपण जे काही खाल्लं त्याच्यामधनं जे काही बनलं ते ठेवण्याकरता पण रिक्तिका वापरतो. जसं आपण फ्रीज वापरतो तसं. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता आणि भर देतात. शिवाय पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतात. म्हणजेच त्याचा जो काही दाब आहे परिसरावरचा किंवा त्याचा ओव्हरऑल जो काही सेल प्रेशर म्हणतो ना आपण, सेल प्रेशर, तो नियंत्रणात ठेवणे. जसं आपल्या बॉडीला बॉडी प्रेशर आहे ना, तसंच ब्लड प्रेशर, तसंच त्या याचं ओव्हरऑल जे काही प्रेशर आहे ते नियंत्रणात ठेवणे. लवके म्हणजे प्लास्टिक्स. वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे अनेक रंग असतात. तुम्ही बघितलंय की अनेक पानांची झाडं किंवा अनेक झाडं जी असतात त्यांची पानं हिरवी, पोपटी, काही झाडांची पानं तर लाल, जांभळी, पिवळी, पांढरी अशी पण असतात आणि ब्राऊन सुद्धा असतात. नाही का होतं? मी पिवळ्या रंगाची गळणारी पानं म्हणत नाही. काही काही झाडांची पानच मुळात पिवळ्या रंगाची असतात. उदाहरणार्थ बघा, तुम्ही जर कढीपत्ता, कडीलिंबू स्पेशली, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, आपण नाही का ते कडीलिंबूच म्हणतात त्याला, तर तो, किंवा आंब्याची पण कोवळी कोवळी पानं बघितली असतील तुम्ही, कशी एकदम अशी चकचकीत, अशी लालसर, आणि म्हणून त्याचा रंग हळूहळू हळूहळू हिरवा होत जातो आणि मग डार्क ग्रीन होत जातो. आणि मग ते पान वाळलं लागलं, त्याचं वय झालं, एक विशिष्ट वय झालं की ते आपोआप पिवळं 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 होतं, ब्राऊन होतं, पडतं. पण ह्याच्या पलीकडचं मी सांगते तुम्हाला, काही काही जणांची पानच मुळात जांभळी असतात, डार्क जांभळी. काही शोची झाडं असतात ना, तुम्ही बघितली असेल. पण आता हे रंग येतात कुठून? त्यांच्यामध्ये असतात लवक म्हणजे प्लास्टिड्स, रंग देणाऱ्या काही गोष्टी. ही द्विपटलयुक्त असून दोन प्रकारची असते. वनस्पतीच्या भागाचा रंग आणि रंगद्रव्य. हिरवा रंग असेल तर हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल. लाल रंग असेल तर कॅरोटीन, आपलं गाजर त्याच्यामध्ये कॅरोटीन आहे. पिवळा रंग असेल तर झॅन्थोफिल. काही ऑरेंज कलरची पण गाजर असतात, त्याच्यामध्ये झॅन्थोफिल असतात. जांभळा आणि निळा अँथोसायनिन. जांभळाचा रंग कसा असतो? आपण जे जांभूळ खातो तशीच पानं सुद्धा असतात काही झाडांच्या. गडद गुलबक्षी, उदाहरणार्थ बीटरूट, कसलं लाल भडक असतं, त्याच्यामध्ये आहे बिटालिन्स. तर ही रंगद्रव्य जिकडे असतात त्या त्या रंगाच्या त्या वस्तू बनतात, म्हणजे पानं असतील, फळं असतील, फुलं असतील. अवर्ण लवके, अवर्ण म्हणजे देर इज नो कलर, वर्णच नाहीये त्याला, असे काही ल्युकोप्लास्ट. वर्णलवके म्हणजे क्रोमोप्लास्ट. दोन प्रकारचे. क्रोमो म्हणजे क्रोमा म्हणजे कलर, ज्याच्यामध्ये रंग आहेत असे प्लास्टिक असेल तर ते वर्णलवके. आता
हरित लवके ही वर्ण लवके असून इतर प्रकारच्या वर्ण लवकामध्ये रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते, तर लायकोपीन तयार झाल्याने लाल रंग येतो. म्हणजेच काय, हरितद्रव्य ही बदलतात, त्यांच्यामध्ये काही बदल होतात, रासायनिक अभिक्रिया होतात आणि मग त्याच्यापासून नवीन रंगाच्या काही गोष्टी बनतात. मग आहे हरित लवक म्हणजे क्लोरोप्लास्ट. बघा, ही आहे आपल्या झाडाचं किचन. प्रोटीन काय झालं रे, काय बोलायचंय तुम्हाला? ह्या वनस्पतीच्या पानावर तुम्हाला काय माहिती मिळेल? वनस्पतीच्या पानामध्ये चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवके ही फार महत्वाची असतात. ते काय करतात, सौर ऊर्जेचं रूपांतर आपल्या वापरण्याच्या रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. ह्या सगळ्या छोट्या छोट्या तुम्हाला दिसत का एकावर एक ठेवलेल्या गोल गोल चकत्या? ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये एनर्जी म्हणजे ग्लुकोज. हरित लवकांच्या पिठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे, डीएनए, रायबोझोम्स, पिष्टमय पदार्थ असतात. लवकांची काही काय बरं या लवकांची काम? हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेमध्ये म्हणजे अन्नात रूपांतर करतात. वर्ण लवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. अवर्ण लवके हे पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण आणि साठवण करतात. तंतुकणिका व लवके यांमध्ये डीएनए व रायबोसोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने तसेच करू शकतात. यामध्ये आढळणाऱ्या अंगकांमुळे पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू असतात. अशा विकसित पेशींना दृश्य केंद्रकीय पेशी म्हणतात. म्हणजे विकसित पेशी ज्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारची पेशी अंगक आहेत, बरोबर, आणि त्याच्यामधलं जे केंद्रक आहे ते दृश्य आहे, म्हणजे दिसत आहे एवढं मोठं आहे. म्हणजेच काय आहेत, ह्या डेव्हलप पेशी आहेत. तुम्ही जीवाणूच्या आधी केंद्रकीय पेशींचा अभ्यास ऑलरेडी केलाय. त्या पेशींमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असते, की त्याच्यामध्ये हे पण आहे, थोडं ते पण आहे, थोडं ते पण आहे, पण तेवढं परफेक्टली वेगवेगळं झालेलं नसतं, बरोबर. अशा पद्धतीने आपला हा धडा इकडे संपला. आता बघा, आपल्याला इथे दृश्य केंद्रकी पेशी आणि आध केंद्रकी पेशी यातलं अंतर दिलेलं आहे. ह्याचा आकार किती? 5 ते 100 मायक्रोमीटर. ह्याचा किती एवढूसा आकार आहे? 1 ते 10 मायक्रोमीटर. मायक्रोमीटर 10⁻⁶ एवढ्या छोट्या लेवलवरती 10⁻⁶ म्हणजे मायक्रो. ह्याची गुणसूत्र संख्या काय आहे? एकापेक्षा जास्त. ह्याच्यामध्ये एकच आणि आधी केंद्रकी पेशी आहे ती एकदम प्रिमिटिव्ह आहे. ह्याच्यामध्ये केंद्रक सदृश्य केंद्रक काभ असते. ह्याच्यातलं केंद्रक कसं आहे? केंद्रक पटल आहे, त्याला केंद्रकी आहे आणि केंद्रक द्रव्य पण आहे आणि एकदम सुस्पष्ट केंद्रक आहे. म्हणजेच काय, पूर्णपणे मोठं केंद्रक. त्याच्यामध्ये केंद्रक पटल म्हणजे त्याचं सराउंडिंग बाउंड्री. त्याच्यानंतर आहे केंद्रक द्रव्य, त्याच्यामधलं लिक्विड, आणि मध्ये आहे ती केंद्रकी. सेंटरला तो गोल गोल बॉल असतो ना, ती केंद्रकी. हे सगळं या सगळ्या केंद्रकामध्ये आहे. मग आहेत तंतुकणिका, लवके इत्यादी. उदाहरण, उच्च विकसित एकपेशीय आणि बहुपेशीय वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये ते आपल्याला दृश्य केंद्रकी पेशी दिसतात. आधी पेशी कुठे आहेत? जीवाणू, आणि त्याला आवरणयुक्त अंगक नसतात. अशा पुढच्या नवीन बारीचा हा सोपा धडा होता जो आपला ऑलरेडी झालेला आहे. पुढच्या वेळेला नवीन धडा, नवीन अभ्यास. आपण जे काही बोललो तुम्हाला कळलंय का? आणि काही शंका असेल तर विचारू शकता. चला, काही विद्यार्थी आपापल्या वर्गांमध्ये गेले सुद्धा. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू संगीता.